फ्रेंड, कशी आहेत? बरे आहेत ना? हे बघा, आज मी काय बनवून दाखवते तुम्हाला. शेंगदाण्याचे पोळे आमच्याकडे बनतात संक्रांतीला. मी बनवतो घरी, पण मी बनवले, खाल्लं, पण तुरले, आता परत बनवते. तर दाखवते. मी पहिलेच केले, दाखवलं पाहिजे होतं तुम्हाला. मग सांगते तुम्हाला कसं करायचं ते. शेंगदाणा 1 किलो, तीळ अर्धा किलो आणि गुळ 1 किलो. तर शेंगदाणा छान भाजून घ्यायची आणि तीळ पण भाजून घ्यायची. तिला थंड व्हायला ठेवायचं. मिक्सीमध्ये वाटून घ्यायची मस्त असं दरदरा, म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं ठेवायची जाडसर. मग ते गुळाचं पाक करायचं, ह्याच्यात मिक्स करायचं आणि मिक्स करून पोळ्या बनवायचं. पुरणपोळी कसं बनवतो स्टफिंग करून तसं. तर तुम्हाला दाखवते आता. चला दाखवते बनवून. चला पिष्ट आणायचे. हा, इतकं हेल्दी आहे ना, खूप छान लागते खायला. पण आमच्या घरात सगळ्यांना आवडतं. अशी हेल्दी वस्तू खायचं, हेल्दी राहायचं. बाहेरचं वस्तू आवडत नाही मला. चायनीज बिनीज फ्राय केलं चिकन खातो मी घरी भाजी बनवून, पण अशी बाहेरची वस्तू नाही आवडत. एक मिनिट, याला लाटूनच घेते, जरा असं मोठं करून घेते. हे बघा, माझी मोठी बेबी आली, तिला चाय प्यायचा होता. टीचर्स आले नाही. आई चाय पिते तर मुली पण पिणारच बरोबर. हे बघा, असं स्टफिंग करायची अशी. तुम्ही एकदा बनवून बघा, छान मस्त. जसं सांगितलं तसंच करा. वेट बेबी वेट. अद्रक कुठे आहे ना फ्रीज मध्ये बघ, सगळं आहे. अद्रक ते ना खूप लांब आहे भाजीचं मार्केट, मग मी येत आणून दिले बाबा. मिरची, अद्रक, कोथिंबीर जे गरज ते बघा. हे झालं आता. मला जास्त करून लोकांना खायला घालायला आवडतं. वर्ष लय छान बनवली, मला वर्ष झाली आहे, चण्याच्या झाडावर जाऊन बसणार, त्यांना देणारच बनवून. मला आवडतं लोकांना खायला घालायला. मला कंटाळ येत नाही. पोळ्या बनवले ना मी सगळ्यांना वाटते, मग मला बरं वाटतं. काय पण बनवले ना एकटी खात नाही, आम्ही वाटून खाते सगळ्यांना. वर्षाताई, हा, माझं नाव वर्षा आहे. मग तिथे चाय ठेवायचं होतं जरा. ओके, थांबा, एवढं पोळी शिकवते, दाखवते त्यांना कसं शिकवायचं ते तर माहितीच असेल त्यांना, है ना. अशी त्याला मस्तपैकी फुंटू फुगता येतो. करून गेलं बघा, तेवढं जेवायचं. काय घ्यायचं. तर जेवणच घे ना, कशाला चाय. 9-10 वाजता चाय प्यायची. जीना सिर्फ मेरे लिए हो यारा, कसम से जीना सिर्फ मेरे लिए. इकडे माझं मशीन चालू आहे. कसं आहे माहितीये, रोज आम्ही उठून सकाळी पळतो कामाला, सगळे कामाला जातो. कामाला नाही, मी एकटी कामाला जाते, मुलगा जातो माझा, बाकी सगळं शिकायला शाळेत, कॉलेज वगैरे. तर असे आमचं. म्हणून संध्याकाळी आल्यावर पण सगळं आवरायला लागतंय काम. हे असं सुका पण केलं तर चालतंय, तूप वगैरे लावून जगा खातो ना आपण, त्यावरून तूप लावून खायचं, मस्त लागतं, एकदम टेस्टी. तुम्ही करून पहा, मग खावा, मग मला सांगा कमेंट करून. खूप छान झालते मला. हे बघा. चला बाय. तुम्ही पण करून खा पोळी आणि मला सांगा कसं झालंय. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.